तारीख होती 6 डिसेंबर आणि साल होतं 1959. रविवारचा तो दिवस होता. धनबाद जिल्ह्याच्या खोरबोणा या आदिवासी गावात राहणारी बुधनी मांझी आईन सकाळपासूनच खुश होती. अवघ्या 15 वर्षाच्या बुधनीनं नवी कोरी साडी नेसली, त्यावर नक्षीदार ब्लाऊज घातला, कानात झुमके आणि संधाली या आदिवासी जमातीचा पारंपरिक हार गळ्यात घातला. आता ती पूर्णपणे नट्टापट्टा करून तयार झाली होती. हे सगळं करण्याचं कारण म्हणजे धनबादच्या सरकारी अधिकाऱ्यांनी एका महान व्यक्तीच्या स्वागतासाठी बुधनीची निवड केली होती. ती व्यक्ती होती पंडित जवाहरलाल नेहरू. त्या दिवशी झारखंडमधील पंचेत धरणाचं उद्घाटन पंतप्रधान नेहरूंच्या हस्ते होणार होतं आणि त्यांच्या स्वागताची जबाबदारी बुधनी या 15 वर्षाच्या आदिवासी मुलीवर टाकण्यात आली होती. पंचेत धरणाच्या उद्घाटनासाठी नेहरू आले आणि बुधनीनं पारंपरिक आदिवासी पद्धतीनं त्यांचं स्वागत देखील केलं. चंदनाचा टिळा लावून बुधनीनं नेहरूंची आरती केली आणि त्यांच्या गळ्यात माळ टाकली. पण विशेष म्हणजे पंतप्रधानांनी त्या धरणाचं उद्घाटन स्वतः न करता बुधनीच्या हस्ते केलं. यात नेहरूंची अशी भूमिका होती की ज्या आदिवासींसाठी हे धरण बांधण्यात आलंय त्यांचं उद्घाटनही एका आदिवासींच्याच हस्ते झालं पाहिजे. हे सगळं ठीक होतं, पण नेहरूंच्या गळ्यात हार घालण्याची शिक्षा बुधनीला आयुष्यभर भोगावी लागली. तिच्या समाजाकडून तिला नेहरूंची पत्नी मानलं गेलं आणि बुधनीचं आयुष्यच बदलून गेलं. तर आज आपण नेहरूंच्या याच तथाकथित पत्नीची दुर्दैवी गोष्ट जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं बाई माणूसमध्ये. त्या घटनेनंतर रातोरात बुधनी प्रसिद्ध झाली. दुसऱ्या दिवशीच्या सगळ्याच वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर बुधनी नेहरूंच्या गळ्यात हार टाकून स्वागत करते असं छायाचित्र प्रसिद्ध झालं. बुधनी मांझी आईन कदाचित भारतातली पहिली आदिवासी महिला असेल जिच्या हातून एखाद्या सरकारी कामाचं उद्घाटन झालं असेल. पण बुधनीचा हा आनंद फार काळ टिकला नाही. 6 डिसेंबर 1959ची रात्र तिच्या आयुष्यात भलं मोठं वादळ घेऊन आली होती. पंतप्रधानांसोबत स्टेजवर असणाऱ्या बुधनीला त्याच रात्री गावकऱ्यांनी शिव्या घालायला सुरुवात केली. तिच्याशी अतिशय वाईट व्यवहार केला. बुधनीला त्याच रात्री संथाली समाजाच्या जात पंचायतीनं बोलावून घेतलं आणि सांगितलं की आजपासून तू पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंची पत्नी झाली आहे. ज्या क्षणी बुधनीनं नेहरूंच्या गळ्यात संथाली समाजाचा पारंपरिक हार घातला त्याच क्षणापासून बुधनी त्यांची पत्नी झाली. संथाली आदिवासी समाजात तशी प्रथाच आहे. जवाहरलाल नेहरू हे संथाली आदिवासी समाजाचे नसल्यामुळे बुधनीनं मोठा गुन्हा केला असून गैर आदिवासी माणसाशी लग्न झाल्यामुळे बुधनीला जातीतून आणि गावातून वाईट टाकण्यात येत असल्याचं फरमान जात पंचायतीनं सोडलं. बुधनीची ही दुर्दैवी कहाणी तिथेच संपली नाही, तर त्या घटनेपासून तब्बल 64 वर्षांपर्यंत ती स्वतःच्या जात आणि समाजाच्या बहिष्काराचा सामना करत होती. त्या दिवसानंतर तिच्या जातीने आणि समाजानं तिच्या कपाळावर तिरस्काराची रेख चिकटवली होती, जी तिला आयुष्यभर सहन करत राहावी लागली. आता तुम्ही म्हणाल की इतक्या दिवसानंतर ही गोष्ट का समोर आली आहे? तर ही ऐतिहासिक आणि तितकीच विचित्र घटना उजेडात येण्याचं कारण म्हणजे जवाहरलाल नेहरूंच्या या तथाकथित आदिवासी पत्नीचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. शुक्रवारी 80 वर्षांच्या बुधनी मांझी आईन यांनी या जगाचा निरोप घेतला. गेल्या 64 वर्षांपासून स्वतःच्या जातीतून आणि समाजातून त्यांनी बहिष्काराचा सामना केला. पंचायतीच्या घोषणेनंतर घर, कुटुंब आणि समाजात बुधनीला स्थान नव्हतं. तिचं वडिलोपार्जित गावही पानशेत धरणाच्या बुडीत क्षेत्राखाली आलं होतं आणि त्यांचं कुटुंब विस्थापित होऊन दुसऱ्या ठिकाणी गेलं होतं. बुधनी यांना DVC मध्ये म्हणजेच दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन या सरकारी महामंडळात मजूर म्हणून नोकरी मिळाली. परंतु 1962 मध्ये त्यांना अज्ञात कारणामुळे नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. आदिवासी समाजाच्या आंदोलनामुळे आणि विरोधामुळे DVCनं त्यांना हटवण्याचं सांगण्यात येतं. यानंतर ती कामाच्या शोधात बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यातील सालतोड येथे गेली आणि तिथे तिची सुधीर दत्ता नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. सुधीरनं तिला आपल्या घरी नेलं. तिथं ते दोघेही पती पत्नीसारखे राहू लागले, पण दोघांचंही औपचारिक लग्न झालं नव्हतं. बुधनी यांना दत्तापासून एक मुलगीही झाली. अनेक वर्षानंतरही संथाल समाजाने बुधनी आणि तिच्या कुटुंबावरील बहिष्कार मागे घेतला नाही. सुधीर आणि बुधनी यांच्या मुलीचं नाव रत्ना आहे. आता त्यांचं लग्न झालंय. 1985 मध्ये काँग्रेसच्या एका नेत्यानं तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी पंडित नेहरू आणि बुधनी यांच्याशी संबंधित घटनेबाबत चर्चा केली. यानंतर बुधनी पुन्हा एकदा चर्चेत आली. राजीव गांधींनी बुधनी यांना बोलावून घेतलं. त्यांच्या सूचनेनुसार DVCने बुधनी यांना पुन्हा नोकरीवर रुजू केलं. इथे नोकरी करत असताना त्या निवृत्त झाल्यावर सालतोडा येथेच एका छोट्याशा घरात राहू लागल्या.
बुधनी म्हणायच्या की DVCच्या प्लांट आणि धरणामुळे तिच्या पूर्वजांचं घर उद्ध्वस्त झालं, त्यामुळे DVCने तिला घर द्यावं. तिचा हा संदेश राहुल गांधीपर्यंत पोहोचला तर आपलं घर नक्कीच बांधलं जाईल असं तिला वाटत होतं. पण बुधनी यांनी दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी पंचेथिल रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच परिसरातील नागरिक आणि अनेक प्रतिष्ठित व्यक्ती रुग्णालयात पोहोचले होते. त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांची मुलगी रत्नाही त्यांच्यासोबत होती. बुधनी मांझीआईन यांना शेवटचा निरोप देण्यासाठी स्थानिक राजकारणी आणि अधिकाऱ्यांसह शेकडो लोकांनी गर्दी केली होती. देशाच्या पहिल्या पंतप्रधानांची पहिली आदिवासी पत्नी असं बुधनीचं वर्णन तिथे जमलेल्या अनेकांनी केलं. इतकंच नाही तर लोकांनी स्थानिक उद्यानातील नेहरूंच्या पुतळ्या शेजारी बुधनी यांच्या सन्मानार्थ स्मारकाची मागणी देखील केली. तर बुधनी यांची मुलगी रत्ना हिच्या पेन्शनची मागणी देखील करण्यात आली आहे. तर पंडित नेहरूंच्या या तथाकथित पत्नीबद्दल आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, बाई माणूसच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.